प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मँगो फ्रुटी। फक्त 2 वस्तूपासून बनवू शकतो। बिलकुल मार्केटसारखी मँगो फ्रुटी, टेस्टमध्येही बिलकुल मार्केटसारखी बनते, विदाऊट यूजिंग एनी प्रिझर्वेटिव्ह। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही मँगो फ्रुटी पिणार तर एकदम रिफ्रेश होणार आणि फ्रेश आंब्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मँगो फ्रुटी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 कच्चे आंबे आणि 3 पिकलेले आंबे घेतले आहे। कच्च्या आंब्याने फ्रुटीला छान टेस्ट येणार म्हणून कच्चे आंबे पण टाकणार आहेत। तर दोन्ही कच्च्या आंब्याचे आपण छिलके काढून घेऊ। सर्व छिलके सोलरनी काढून घेतले। आता याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहे। तर सर्व कच्च्या आंब्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहे। आता पिकलेले आंबे पण कट करून घेऊ। याचे पण छिलके काढून घेऊ अशा पद्धतीने। आणि रफली कट करून घेऊ। कच्चे आंबे आणि पिकलेले आंबे सर्व मी कट करून घेतले। आता हे आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी कच्चे आंबे घेतले आहे आणि सोबतच पिकलेले आंबे पण घेतले आहे। आता यामध्ये घालायचं आहे 400 ml पाणी किंवा आंबे बुडेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिट झाले आहे। झाकण काढून बघू आणि फिरवून घेऊ। आता पण आंबे थोडे कच्चे आहे, तर या स्टेजवर आपण साखर घालून घेणार आहोत। 1/4 कप मी साखर घालून घेत आहे। साखर आपण कमी जास्ती घालू शकतो, आंब्याच्या स्वीटनेसवरती डिपेंड करते, तर त्या हिशोबाने तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता। आणि साखर घालून छान मिक्स करून घेऊ। इथे आपल्याला चाचणी नाही बनवायची आहे म्हणून मी साखर लास्टमध्ये घातली आहे। आणखी परत शिजवून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही। तर 2 मिनिट झाले आहे। झाकण काढून बघू। हे बघा, कच्चा आंबा पण छान शिजला आहे। गॅस बंद केला आहे। तुम्हाला जर का 20 ते 25 दिवस स्टोअर करून ठेवायचं असेल तर विनेगर घालून ठेवू शकता। 1 चमचा विनेगर घालायचा आहे। विनेगर प्रिझर्वेटिव्हचं काम करते। तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबूचा रस पण घालू शकता। मला लगेच संपवायचं आहे मँगो फ्रुटी म्हणून मी विनेगर नाही घातलं। सर्व एक्स्ट्रा पाणी गाळून घेतलं आणि हे जे पल्प आहे त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि मग ग्राइंड करून घेऊ। तर हे शिजवलेले आंबे थंड झाले, याला ग्राइंड करून घेऊ। जारमध्ये सर्व पल्प घालून घेत आहे।
आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। हे तेच पाणी आहे जे आपण गाळून घेतलं होतं। झाकण बंद करून स्मूथ प्युरी बनवून घ्यायची आहे आणि सर्व प्युरी गाळून घ्यायची आहे। जे पाणी गाळून घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। आंब्यामध्ये खूप फायबर असते, त्यामुळे याला गाळून घ्यायचं असते। पल्प हा छान गाळून घेतला आहे। आता मिक्स करून घेऊ। बघा किती सुंदर कलर आला आहे। तुम्ही ज्या पद्धतीचा आंबा घेणार तसा कलर येणार। ऑरेंज घेतला तर फ्रुटीचा कलर ऑरेंज येणार। मी पिवळ्या कलरचे आंबे घेतले म्हणून फ्रुटीचा कलर छान पिवळा आला आहे। फ्रुटी खूप घट्ट वाटत आहे, तर यामध्ये आपण आणखी पाणी घालू। मी जे 4-5 आंबे घेतले होते त्यामध्ये 2 ते 2.5 लिटर फ्रुटी बनवून तयार होते। तर पल्पला मी दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि यामध्ये पाणी घालून जवळपास 1 लिटर पाणी मी घातलं आहे आणि मिक्स करून घेऊ। जर का तुम्हाला साखर कमी वाटत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये साखर बॉईल करून यामध्ये घालू शकता। तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे छान थंड होणार। सर्विंग ग्लासमध्ये आईस क्यूब घालून सर्व करून घेऊ। तर तयार आहे आपली मँगो फ्रुटी। लहान मुलांना पण खूप आवडेल ही रेसिपी। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।